धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। आपण जंतर मंतर आहोत आणि जंतर मंतरच्या गेट वरती मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे। भैया क्या कहेंगे? मजा आ गया भाई, जीत के बहुत मजा आया। अब तो क्या ही बोले, मजा आ गया बस। मजा आला म्हणजे आनंद झाला असं ते म्हणतात। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक हसू जे आहे ते घेऊन या आंदोलनातून तरुण जे आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळतात। इतके दिवस गर्मीमध्ये क्या कहेंगे आप? फाइनली दे दिया इन्होंने इस्तीफा, तो हम बहुत सारे खुश हैं, खुश है आप? बहुत खुश हैं। कितने थैंक यू। दिन से यहाँ पे आ रहे थे आप? मैं अभी रिसेंटली आई थी और आते ही इस्तीफा दे दिया उन्होंने। तो आपको पहले आना चाहिए था। नहीं, हम लोग इसीलिए यही हम लोग बोल रहे थे कि हम लोगों को पहले आना चाहिए था। मतलब इतना अच्छा लग रहा है ना, यहाँ पे आते ही हमें सुनने को मिल रहा है कि उन्होंने इस्तीफा दे दिया है। फाइनली हमारा जो यूथ था उसकी जो भी मांगे थी वो पूरी हो चुकी हैं। और ये काफी अच्छी चीज है। इससे ये दिखता है कि जो है हमारा जो यूथ है वो इतना वीक नहीं है अभी कि हम लोग जो है अपनी ही चीजों को लेकर स्टैंड आउट ना कर पाए। दादा तुम्ही कधी आला इकडे? मी आलोय कालच. काल आलो होतो आणि आज रिझाईन देऊन टाकले. पण ठीक आहे. प्रधानमंत्री और प्रधान जी तुम्हाला दोघांना पण थँक्यू सो मच. आणि थँक्यू, तुम्ही गोष्टी इगोवर नाही घेतल्या. इगोवर घेणं चुकीचं आहे, कारण तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुम्ही आमचेच मायबाप आहोत. आम्ही कुणाकडे मागणार? तर तुम्ही ऐकत नसेल तर हे प्रोटेस्ट केलं पाहिजे. आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आज जे आहे ते हार जीतचा हा काही इश्यू नाहीये. हा फक्त एक एक प्रोसेस डेव्हलपमेंटचा इश्यू आहे आणि तो झाला, ठीक आहे. पुढच्या वेळी असेच एज्युकेशन मिनिस्टर जे नवीन येतील त्यांनी चांगलं काम करावं. जर नाही केलं तर एक म्हणतो आपण की प्रोसेस किंवा एक भीती नाही म्हणता येणार, एक रेस्पॉन्सिबिलिटी राहील की बाबा रिझाईन करायला लागतं. तर अशा गोष्टी आहेत आणि अशा गोष्टी होऊ पण नाहीत आपल्या देशामध्ये. आपला देश शांतताप्रिय देश आहे आणि असंच चालू राहावं. चांगल्या गोष्टी चालू राहावं. फक्त लाठीचार्ज ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी व्हायला नको होत्या आणि त्या गोष्टींचा निषेध करतोच. परंतु महाराष्ट्र पोलीसला स्पेशल थँक्स देतो की त्यांनी गोष्टी व्यवस्थित हँडल केल्या. आपल्या मुंबई पोलीस असू दे, पुणे पोलीस असू दे, ऑल ओव्हर द महाराष्ट्र त्यांनी चांगलं हँडल केलं. थँक्यू सो मच. पीसफुली हँडल केलं आणि आम्ही तुमच्या आहोत, तुम्ही आमचाच आहात, तुम्ही आमचेच आहात आणि आपण सर्व मिळून या देशाला पुढे घेऊन सरकार हे जनतेचं असतं। सरकार हे जनतेचं असतं आणि आम्ही कोणाचे दुश्मन नाही आहोत. जिथं चुकेल तिथं बरोबर बोलण्याची हिंमत ठेवतो आणि जे बरोबर आहे जनतेच्या सरकारने जनतेचं ऐकलं। हो, जनतेच्या सरकारने जनतेचं ऐकलं आणि जनताही यापुढे सरकारचं ऐकेल जर ते बरोबर असेल. धन्यवाद। तर जनता ही सरकारचं ऐकते आणि आता जनतेच्या सरकारने जनतेचं ऐकलेलं आहे। जेव्हा चूक असो किंवा बरोबर असो तेव्हा दोघांशी संवाद ठेवणं गरजेचं आहे। सध्या आपण जंतर मंतर आहोत आणि जंतर मंतरवरती आपल्याला पाहायला मिळतंय की लोक जे आहेत मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत आणि ही जाणारी रांग जी आहे ती वाढलेली आहे। क्या कहेंगे आप? इस्तीफा हो गया है। बहुत बहुत खुशी की बात है, फाइनली इस्तीफा हो गया, अब आंदोलन खत्म होगा। आंदोलन खत्म होगा। बिल्कुल। तर ये उत्साह आनंद क्या कहेंगे आप? इस्तीफा हो गया है। देखो, अभी हम तन मन से खुश नहीं हैं, क्योंकि 20 तारीख के जो हमारे विद्यार्थी थे, भारत देश के भविष्य थे, उनके साथ में जो अनीति इन लोगों ने करी थी, जो किसी भी प्रदेश की या देश की बात हो, गृह मंत्री के ऑर्डर के बगैर पुलिस डंडा तो क्या उंगली भी नहीं लगा सकती। चाचा से बात करते क्या कहेंगे? इस्तीफा हो गया। इस्तीफा हो गया, ये जीत पूरी थोड़ी है, ये अधूरी है। जब तक इस पूरी कैबिनेट की नहीं उखाड़ के फेंका जाएगा, क्योंकि ईवीएम में मोदी की जान, मोदी जैसे कुंभकर्ण के नाम में रहता था उसी तरह मोदी के दिमाग में ईवीएम बसा। जब तक ईवीएम को उखाड़ के नहीं फेंका जाएगा तब तक आज मैं देश को ये मैसेज देना चाहता हूँ। आज केवल एक दीपक युवाओं के नाम, युवा हमारी बेटी बच्चे जो आए हैं उनके नाम से एक थाली बजाना और दीपक जलाना, लेकिन आने वाले समय में अभी तो ये अधूरी है और उखाड़ के फेंकने का समय आ गया है। तर आनंद पाहायला मिळतोय या निमित्ताने। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज दिल्ली।